नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करायची, आजचा आपला व्हिडिओमध्ये विषय आहे. सगळ्यात आधी तर श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजेच श्री स्वामी समर्थांनी दिलेला आपल्यासाठी कृपा आणि आशीर्वाद आहे. हे श्री स्वामी चरित्र सारामृतमध्ये स्वामी समर्थ महाराजांची आत्मा वसते. ज्या ज्या घरामध्ये ह्या ग्रंथाचं पठण किंवा श्रवण केलं जातं तिथं तिथं महाराज सूक्ष्म रूपामध्ये वास करतात. महाराजांनीच सांगितलेलं आहे की नित्यसेवा करायची आहे. नित्यसेवामध्ये रोज स्वामी चरित्र सारामृतमधील 3 अध्याय आणि रोज श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र 11 वेळी आपल्याला जप करायचा आहे. बऱ्याचशा सेवेकरींना तर अजून श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ काय आहे हे पण माहिती नाही, स्वामी पण माहिती नाही. पण आपण ज्याला कुठे पण भेटो, आपले शेजारी असो, आपले मित्रमैत्रिणी असो, कोणी असो, आपल्याला एक ना एक सेवेकरी तर जोडायचंच आहे. कारण की स्वामी सदैव म्हणता, सेवा करा सेवेकरी व्हा. आपण एक जरी सेवेकरी जोडला तर आपल्याला कितीतरी त्याचा लाख पटीनं पुण्य आपल्याला मिळते. कारण की महाराज कधी पण असो किंवा कुठलाही देव असो, आपण एक वेळा जरी श्री स्वामी समर्थ म्हणतो ना, त्याची परतफेड आपल्याला व्याजासहित करून देतात. असो तर वळूया आपण आपल्या विषयाकडे. आता बघा, हे स्वामी चरित्र सारामृत आहे. ह्याच्यामध्ये अगदी अध्याय खूप लहान आहेत बघा, काही जास्त मोठे नाही आहेत. हां, तुम्ही नवीन सेवेकरी असताल तर तुम्हाला थोडं अवघड जाईल. हे बघा, हे पहिला अध्याय इथून, हा पहिला अध्याय इथून सुरुवात होतो. हे इथं फक्त अगदी 2 पानाचाच आहे, इथं समाप्त होतो. हा दुसरा अध्याय इथून, हे इथं 1च पानाचा आहे. हा तिसरा इथून, हे अगदी इथं 2-1.5 पानाचा आहे. असं अगदी लहान लहान अध्याय आहेत. तुम्ही सुरुवात तर करा. महाराजांना आपल्याला विनंती करायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं म्हणजे, जेव्हा कधी पण आपण संकल्पयुक्त पारायण करतो किंवा आपण असं पण स्वामीची सेवा करतो, आपल्या जवळपास कुठं पण स्वामी समर्थांचं केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचा मठ असेल, मंदिर असेल, तिथं आपल्याला एक भरलं नारळ, खडीसाखर, फुलं किंवा हार आपल्याला घेऊन जायचं आहे. किंवा तुम्हाला जवळ अवेलेबल नाही तर तुम्ही घरी पण हे करू शकता. आपल्या देवघरामध्ये जिथं कुठं पण आपल्या महाराजांची मूर्ती किंवा फोटो असतो तिथं हे असं सगळं ठेवायचं आहे. महाराजांना प्रार्थना करायची की महाराज तुम्ही आमच्याकडून सेवा करून घ्या, आम्हाला पण तुमचं सेवेकरी करून घ्या. हां, महाराज आपली परीक्षा बघतात, पण आपल्याला सेवा सोडायची नाही. आणि अजून एक काय म्हणजे, आता आपले कोणी मित्रमैत्रिणी असो, कोणी असो, त्यांनी स्वामी चरित्र सारामृत वाचलं, त्यांचं हे काम झालं, त्यांचं बघून आपण हे सेवा करतोय, आपलं झालं नाही म्हणून आपण परत महाराजांना म्हणतो असं नाही. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ मनोभावे म्हणा, तीच सेवा रोज करा, आपलं पण काम होते. आणि विश्वास महत्त्वाची गोष्ट आहे. आपण पॉझिटिव्हच विचार करायचा, महाराजांवर विश्वास ठेवूनच आपल्याला करायचे. कितीही अडचणी हो, कितीही परीक्षा बघो महाराज, कारण की महाराज परीक्षा बघतातच, कोणत्याही सेवेकरीची बघतातच. पण एक गोष्ट आहे, महाराज कधी पण आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. तुम्हाला भलेही काही कामानिमित्त बिझी असताल, ठीक आहे, 3 अध्याय जमलं नाही वाचायला, 1 अध्याय तरी पठण करत चला. तुम्ही 11 माळीच्या ऐवजी 1 माळ तरी करा. तुम्ही नवीन सेवेकरी आहात, तुमच्यापाशी माळ पण नाही आहे, हरकत नाही. एक 5 मिनटं किंवा 2 मिनटं डोळे मिटा, महाराजांपुढे बसा. बस महाराज आणि मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं हळूवारपणे आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. आपल्याला सेवा संपवायची नाही, आपल्याला सेवा करायची आहे. महाराजांना आपल्यापासून काही नको, फक्त आपली भक्ती श्रद्धा पाहिजे महाराजांना. आपण त्यांचं नाम जपलं ना, ते आपल्याला अखंड आयुष्यभर जपता महाराज. जसं की महाराज नेहमी म्हणता बघा, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या प्रत्येक भक्तांचा मागे महाराज आहेतच, ह्यात काही शंका नाही. हा एक गोष्ट आहे की प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असतात. तुम्ही पण नवीन सेवेकरी असताल, जुने सेवेकरी असताल, महाराजांची सेवा करा, सेवा मात्र सोडू नका. महाराज कधीच तुम्हाला एकटे सोडणार नाहीत आणि किती पण अडचणी येऊ त्याच्यातून तुम्हाला वर आणणारच, मार्ग दाखविणारच. कोणच्या
रूपामध्ये येऊन त्यांनी आपल्याला मदत करतातच हे आपल्याला नंतर माहिती होते. चला तर मग आजच्यासाठी इतकंच. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.